तर मित्रांनो, तुमचं आता निवडणुकीला उभं राहण्याचं तर निश्चित ठरलेलं आहे. आणि कारण सत्ताचे बदल होणं हे आवश्यक आहेच. आणि म्हणून तुम्ही निवडणुकीला उभं राहिलात याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही कुठल्याही पक्षातर्फे अपक्ष किंवा कशाही पद्धतीने जरी निवडणुकीला उभे राहिला तरी प्रत्येकाचा पॅटर्न एकच असतो. प्रत्येकाला मतदान खुर्ची एकच असते म्हणजे, आणि मतपत्रिका एकच असते, फक्त त्यावर चिन्ह वेगवेगळे असतात. तर तुम्ही निवडणुकीला उभे राहिले आणि लोकशाहीवर तुमची नितांत श्रद्धा आहे म्हणून तुम्ही निवडणुकीला उभे राहिले, आणि तुमच्यामध्ये फार मोठी गुणवत्ता आहे म्हणूनही तुम्ही निवडणुकीला उभे राहिले. आणि तुम्ही निवडून येण्यासाठी आम्ही तुम्हाला थोडंसं एक टिप्स किंवा सहकार्य देणार आहे, आणि त्यामधून तुम्ही ही निवडणूक 100% जिंकू शकता या मार्गाने गेले तर पहिल्यांदा तुम्हाला मी फक्त 15 दिवसाचं, की आचारसंहिता सुरू झाल्यापासून 15 दिवसच्या फक्त संक्षिप्त मुद्द्याची म्हणजे जलद निवडणूक मोहीम आराखडा तुम्हाला देतोय मी. त्यामध्ये काय आहे, कमी वेळ, जास्त काम आणि स्पष्ट दिशा, म्हणजे हा एक महत्त्वाचा त्यामध्ये मुद्दा आहे. तर प्रथमतः पहिल्या दिवशी तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही यापूर्वी केलं असेल परंतु जे टेक्निकली करायला पाहिजे ते केलेलं नाही आहे. तर मग बघा, पहिल्यांदा तुम्हाला मतदारसंघाचा अभ्यास केला पाहिजे की मतदारसंघामध्ये किती लोकसंख्या आहे, किती गावं आहेत, आणि या लोकसंख्येच्या संदर्भामध्ये या गावामधील महत्त्वाचे प्रश्न काय आहे, यामध्ये विभाग काय आहेत, किती ग्रामपंचायती आहेत, किंवा प्रभागामध्ये किती किती कुठं काय काय आहे एकंदरीत दृष्टीकोनातून, म्हणजे मंदिर आहेत किंवा गुरुद्वारे आहेत किंवा मशिदी आहेत वगैरे, त्या सगळ्या बाबी तुम्हाला एक माहिती करून घ्या पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, प्रचार टीम आणि बूथ प्रमुख निश्चित करा. किती या मतदान केंद्र किती आहे यामध्ये, आणि तिथं बूथ प्रमुख आपल्याला कोणाकोणाला नेमायचं हे तुम्हाला निवडणुकीला उभं राहण्याच्या अगोदर निश्चित केलं पाहिजे, आणि कोर प्रचार टीम तुम्हाला तयार केली पाहिजे. त्यानंतर तुमचं जे घोषवाक्य आहे की तुम्ही निवडणुकीला का उभे राहिले, आणि तुमचा प्रचार संदेश काय आहे, तुम्ही लोकांचं भलं करणार आहेत की तुम्ही पाणी पुरवठ्याचा तेथील प्रश्न सोडवणार आहेत की तुम्ही रस्त्याचा प्रश्न सोडवणार आहेत, हे सुस्पष्ट शब्दामध्ये घोषवाक्य तयार करा आणि प्रचाराचा संदेश पहिल्या दिवशी हे करा. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला उमेदवारी अर्जासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र ते तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या त्याच्या डबल झेरॉक्स प्रती करून 3 प्रती करून तयार ठेवा. आणि मग तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, प्रचारासाठी जो निधी लागेल तो निधी आणि वेळापत्रक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि ते तुमचं पहिल्या दिवशी असलं पाहिजे तुमच्याकडं, हा एक महत्त्वाचा. आता दुसऱ्या दिवशी संघटन आणि प्रचार साधनं याच्या संदर्भामध्ये माहिती सांगतो. दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया टीम तयार करा, बूथनिहाय कामाचं वाटप करा, प्रत्येकाला प्रचार साहित्य मग पोस्टर, बॅनर, पत्रकं तयार करायला सुरुवात करा, आणि महत्त्वाचे जे तुमचे कार्यकर्ते त्यांची जी संवाद साधा, आणि गावनिहाय किंवा प्रभाग निहाय किंवा गल्ली निहाय भेटीचं तुम्ही वेळापत्रक हेही तयार केलं पाहिजे. हे दुसऱ्या दिवशी. आता तिसऱ्या दिवशी तुम्हाला जो उमेदवारी अर्ज सादर करण्याचा असेल तर तो उमेदवारी अर्ज सादर करा, आणि घरोघर प्रचार संपर्क सुरू करा. मतदाराशी संवाद सुरू करा, आणि तुमचा आणि मतदाराचा संबंध काय आहे हे तुम्हाला त्यामधून समजलं पाहिजे, की लोकांना तुम्ही आपलेसे असे वाटले पाहिजे. आणि सोशल मीडियावर किंवा इतर जे प्रचार साधनं आहे त्याची सुरुवात करा, आणि तुमची जी टीम आहे त्या टीमला प्रेरित ठेवा. चौथ्या दिवशी त्यानंतर तुम्ही प्रचाराची गती वाढवली पाहिजे. 2-3 गावामध्ये सभा किंवा पदयात्रा करा. त्यानंतर प्रमुख स्थानिक मुद्द्यावर भाष्य करा, कारण ते सर्वात महत्त्व आहे. तुमचे जे स्थानिक मुद्दे आहेत त्यावर तुम्ही बोललंच पाहिजे. त्यानंतर कार्यकर्त्यांना प्रचार साहित्य द्या, आणि एक मतदारांचा एक अभिप्राय घ्या. अभिप्राय म्हणजे काय, बाबा हे अशा पद्धतीने मी केलेलं आहे, करतो आहे, निवडणुकीला उभा आहे, तुमचं काय मत आहे.
आणि सोशल मीडियावर आता फोटो आणि तुमचे व्हिडिओ तुम्ही काय काय म्हणजे कशा पद्धतीने पदयात्रा केली, काय कामं करणार वगैरे, आश्वासनं वगैरे, त्याची सगळे व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. 5व्या दिवशी तुम्हाला युवक व महिला गटाची बैठक घ्या. 5व्या दिवशी युवक व महिलावर लक्ष देण्यासाठी तुम्हाला त्यांची बैठक घेणं आवश्यक आहे. त्यांच्याशी संबंधित मुद्द्यावर चर्चा करा. कोणते मुद्दे की हे विकासाचे जे मुद्दे असतील त्यावर चर्चा करा. सोशल मीडियावर त्यांच्यासाठी संदेश द्या आणि प्रचारात त्यांचा सहभाग वाढवा आणि त्यांना आपल्या प्रचारात सामील करून घ्या. आणि स्थानिक माध्यमाशी तुम्ही संपर्क साधा, म्हणजे पत्रकार आहेत तुमचे, सोशल मीडियावाले, न्यूजवाले वगैरे, त्यांच्याशी. त्यानंतर 6व्या दिवशी प्रचार साहित्याचं वाटप करायचे आहे तुम्हाला. त्यामध्ये पोस्टर आहेत, पत्रक आहे, बॅनर आहेत. त्यानंतर बाजारपेठ, चौक, गाव यांना भेटी द्या आणि लोकांशी थेट संवाद साधा, डायरेक्ट. आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी तुमचा जो काय आहे त्याचा प्रचार, त्याचा अभ्यासा आणि त्यानुसार त्याला तुमचा प्रचार करा, म्हणजे एकंदर. आणि पुढील आठवड्याचं नियोजन करा. त्यानंतर 7व्या दिवशी त्या प्रचार तुम्ही काय केला त्याचं एक पुनरावलोकन करा. आतापर्यंतचा प्रचार तुम्ही तपासा. कमी प्रतिसाद असलेल्या भागात लक्ष द्या. कार्यकर्त्यांशी चर्चा करा आणि पुढील सभांचं एक नियोजन करा. आणि सोशल मीडिया आणि पत्रकार किंवा न्यूज चॅनलवाले यांच्याचा जो प्रचार आहे तो चालूच ठेवा. त्यानंतर 8व्या दिवशी मोठी सभा, प्रचार मोहीम, मोठी सभा किंवा एक रॅली आयोजित करा. प्रसारमाध्यमं जे आहेत त्यांना आमंत्रित करा. त्यांना काय द्यायचं घ्यायचं तुमचं काय असेल नसेल त्याच्या पद्धतीने त्यांना कसं नियोजन करायचं की या ठिकाणी मी येणार आहे, या ठिकाणी आमचा सभा होणार आहे, ते सगळं सांगा. आणि मतदारसंघातील जी प्रभावी व्यक्ती आहेत त्यांची भेट घ्या. त्यांना पण मतदान करण्याची विनंती करा आणि जनतेसमोर स्पष्ट संदेश द्या आणि सभेचा आढावा घ्या. यामध्ये काही गुप्त किंवा कसं काही ठेवू नका, स्पष्ट बोला. त्यानंतर 9व्या दिवशी प्रत्यक्ष संपर्क दिवस असतो. त्या दिवशी घरोघर भेटी घ्या. मतदारांच्या समस्या ऐका. त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करा आणि प्रचार साहित्य पूर्ण करा आणि कार्यकर्त्यांच्या छोट्या छोट्या सभा घ्या. आता मतदानासाठी प्रोत्साहित करणं हे महत्त्वाचं, कारण प्रत्येकजण मतदानाला तरच तुम्हाला मतं मिळू शकतात, हा एक महत्त्वाचा. आता 10व्या दिवस जो येईल त्या दिवशी तुम्ही समर्थक, तुमचे जे मतदार आहेत, तुम्ही ज्यांना भेटलेले त्यांची नावं मतदार यादीमध्ये तपासा आणि बूथनिहाय जे कार्यकर्ते असतील ते निश्चित करा. कोणते कोणते आहेत, कोणाला कोणत्या बूथवर बसवायचं, काय करायचं. मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या साधनांची यादी तयार करा. तुम्हाला काय काय लागेल ते. सोशल मीडियावर आभार, प्रेरणादायी संदेश द्या आणि प्रचारातील ज्या उणिवा असतील त्या तुम्ही दुरुस्त करून घ्या आणि काम चालू ठेवा. आणि आता 11व्या दिवशी अंतिम प्रचार टप्पा असतो तो. प्रत्येक भागात छोट्या सभा घ्या. मतदाराशी थेट संवाद करा. प्रचारात शेवटचा जोर वाढवा. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्या त्या काळामध्ये आणि बूथनिहाय योजना तयार ठेवा. त्यानंतर 12वा दिवस जो येतो तो तुम्हाला 15 दिवसात सांगतो आहे. तर 12व्या दिवशी बूथ एजंट आणि कार्यकर्त्यांची बैठक घ्या. सर्व कागदपत्रे आणि परवानग्या तपासा. मतदान केंद्राची माहिती खात्री करा. सोशल मीडियावर शांततेचा संदेश द्या आणि मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन हे करा, कारण मतदार आले पाहिजे. त्यानंतर 13व्या दिवशी तयारीची चाचणी करा. प्रत्येक गोष्टी संपर्क साधा. मतदान व्यवस्थेचं पुनरावलोकन करा. आवश्यक वस्तू, बॅज, ओळखपत्र, पास तपासा. कार्यकर्त्यांना विश्रांती व प्रोत्साहन द्या आणि मतदानाच्या दिवशीच्या जागा आहेत त्या निश्चित करा, कोणाला कुठं बसवायचं ते. आणि शेवटच्या दिवशी, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदाराशी शेवटचा संपर्क साधा. बूथ प्रमुखाशी शेवटची बैठक घ्या. नियम भंग टाळण्यासाठी सूचना द्या. सोशल मीडियावर मतदानाचे महत्त्व सांगणारा संदेश द्या आणि शांत आणि आत्मविश्वासपूर्वक राहा की तुम्ही निवडून येणार आहातच. आणि मतदानाच्या दिवशी सकाळी सर्व बूथ तपासा. एजंटला योग्य सूचना द्या. मतदान शांततेने मतदानासाठी मतदारांना प्रोत्साहित करा. कायद्याचं पालन करा आणि मतदानानंतर सर्व कार्यकर्त्यांचे आभार माना. म्हणजे साधारणपणे
15 दिवसामध्ये तुम्ही अशा पद्धतीने प्रचाराचं नियोजन केलं तर तुम्ही 100% तुम्हाला यश लाभू शकतं, असा आमचा कयास आहे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने 10 लाख 15 लाख लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि तुम्ही विजयी व्हाल याची खात्री अशा पद्धतीने वागलात तर होऊ शकते. या पद्धतीने तर या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. धन्यवाद.